मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे नरक्षी. लेखक अभिषेक बुचके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. किशन बुलबुले हा तरुण अफलातून लेखक होता. भयकथा लिहिण्यात त्याचा हातखंडा होता. भयकथा लेखनाचा नायकच. त्याच्या लिखाणात एक जादू होती. रहस्य, गूढ, प्रसंग वर्णन, आभासी जग, भय, प्रणय ह्या सगळ्यांचं असं काही मिश्रण करायचा आणि कथा लिहायचा की वाचकांच्या मेंदूवर ती कथा हावी व्हायची. वाचक त्याच्यात गढून जायचा. एक प्रकारचं समोहन म्हटलं तरी चालेल. इतका प्रभावशाली भयकथा लेखक आजच्या काळात तोच असावा असं अनेक समीक्षक म्हणायचे. किशन खरं तर ग्रामीण भागातील तरुण. साधारण शिक्षण घेऊन तो आपली शेती बघत होता. पण त्याचं वाचन आणि चित्रपट प्रेम अफाट होतं. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविध कथा, कादंबऱ्या त्याने वाचल्या होत्या. अनेक चित्रपटही पाहायचा. स्वभाव धर्मानुसार त्याला रहस्य, भय, थरार आवडायचे. नंतर तो जसा लिहू लागला तसा त्याचा प्रभावी लिखाणाचा आलेख वाढत गेला होता. त्याची शैली तर भन्नाट होती. त्याने लिहिलेले पुस्तक हातोहात विकले जायचे. तो विविध कथा स्पर्धेत भाग घ्यायचा आणि प्रथम पारितोषिक ठरलेलं असायचं. किशन बुलबुलेच्या भयकथा म्हटलं की वाचकांचे डोळे ती कथा वाचल्याशिवाय पुढे सरकायचेच नाहीत. किशन बुलबुले आपल्या खोलीत भयकथा लिहित बसला होता. टेबलावरील संगणकावर तो विचारमग्न होऊन काहीतरी टाईप करत बसला होता. टाईप करण्याचा खटखट आवाज वगळता खोलीत बाकी कसलाच आवाज येत नव्हता. त्याच्या 25 एकरच्या शेतात त्याने स्वतःसाठी खास छोटंसं घर बनवून घेतलं होतं. तो आपलं सर्व लिखाण इथेच करायचा. लिखाण करताना हवी असलेली शांतता आणि मोकळीक त्याला इथेच भेटायची. शेतात घर असल्याने रात्री भयान शांतता पसरलेली असायची. आजूबाजूला मानव वस्ती नसल्याने तो बंगला एखाद्या बेटावर असल्याप्रमाणे वाटायचा. त्याच्या कथा इतकाच गूढ. रात्रीचे 12-12:30 वाजले असतील. बाहेर गोठवणारी थंडी पडलेली होती. संगणकासमोर बसून किशन एक भयकथा लिहिण्यात मग्न होता. टेबलवर अर्धा संपलेला दारूचा ग्लास आणि बाटली होती. घोटघोट दारू रिचवत किशन स्वतःच्या तंद्रीत हारून गेला होता. खोलीत बारीक पांढरा LED बल्ब फक्त चालू होता. समोर संगणक चालू होता ज्यावर तो टाईप करत होता. टेबलवर एकच स्केच ठेवलेलं होतं. साध्या पेन्सिलने पांढऱ्या शीटवर एक चित्र काढलेलं होतं. किशन त्याकडे एकटक बघून कसला तरी विचार करत होता. चित्र खूपच भयानक वाटत होतं. कसल्या तरी अघोरी जीवाचं चित्र होतं ते. वेडावाकडा चेहरा, रक्ताळलेला जबडा, त्यात ते हिडीस हास्य आणि विशेष म्हणजे ती भेदक आणि छन्नी नजर. ते चित्र पाहिल्यावर कोणताही सामान्य माणूस घाबरला असता. असल्या अभद्र आणि विक्षिप्त गोष्टी कोणीही नजरेसमोर ठेवल्या नसत्या. पण किशनने स्वतःच्या हाताने ते चित्र रेखाटलेलं होतं. तेही जणू काही हुबेहूब रेखाटल्याप्रमाणे. किशन एका स्पर्धेसाठी एक भयकथा लिहित होता. एका मोठ्या संस्थेने ही भयकथा स्पर्धा आयोजित केली होती. विजेत्याला मोठं बक्षीसही होतं. स्पर्धेच्या बाबतीत समजताच किशन कामाला लागला होता. गेले काही महिने त्याच्या मनात एक कथा घोळत होतीच. ती या निमित्तानं पूर्ण होईल म्हणून तो जोरदार तयारीनिशी कामाला लागला होता. त्याने अनेक अघोरी बाबांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अनेक कपाली, अघोरी साधू, मसनजोगी, तांत्रिक यांच्यावर लक्ष ठेवलं होतं आणि थेट त्यांच्याशी बोलून विविध माहिती गोळा केली होती. त्याला नरक्षीबद्दल माहिती पाहिजे होती. त्याने याचा हलकासा संदर्भ कुठल्या तरी पुस्तकात वाचलेला होता. तेव्हापासून तो ह्याविषयी कुतूहल बाळगून होता. ह्या अघोरी पात्राला आपल्या कथेतून उलगडायचं असं त्याने ठरवलं होतं. नरक्षी खरं तर खूप भयंकर प्रकार होता. किशनला खूप कमी बाबाबुवा, कपालिक, मांत्रिक लोकांकडून
याची माहिती मिळाली. काहींना बिलकुलच काही माहीत नव्हतं, तर काहींना वरवरचं माहीत होतं. काही जण माहीत असून तोंड उघडत नव्हते. त्यामागे भीती हे कारण होतं. पण काही आदिवासी पांड्यात जाऊन किशनने याविषयी बरीच माहिती गोळा केली होती. त्याची कथा घडवण्याची मेहनत थक्क करून टाकणारी असायची. या कथेसाठी, पात्रासाठी त्याने खूप महिने घराच्या बाहेर घालवले. शेवटी पुरेशी माहिती मिळाल्यावर त्याने नरक्षी ह्या अघोरी पुराणात अडकलेल्या जीवाबद्दल दीर्घकथा लिहायचं ठरवलं. नरक्षी हा एक दुर्दैवी शापातून जन्मलेला नरभक्षी राक्षस होता. रक्तपिपासू तेच त्याचं जीवन होतं. किंबहुना मृत्यूहून वाईट जगणं. हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट. एक विद्वान ऋषीकडे एक शिष्य विद्या अवगत करायला राहत होते. एकदा ऋषीमुनी तप करण्यासाठी जंगलात निघून गेले. जाताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या रक्षणाची जबाबदारी त्या शिष्यावर सोपवली. ऋषींची मुलगी तरुण आणि अतिशय देखणी होती. तिच्या सुरेख गौरवर्णीय देहाकडे पाहताच अनेकाचं मन तिच्यावर जडलं जायचं. शिष्याने गुरूंची मुलगी म्हणून कधी तिच्याकडे मान वर करून पाहिलं नाही. उलट शिष्याने तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. ऋषी तप करायला गेले असताना एक राजकुमार त्यांच्या आश्रमावर आला. त्याने ऋषींच्या त्या मुलीकडे पाहिलं आणि त्याची मती फिरली. तिचं सौंदर्य पाहून त्याच्या मनातील वासना जाग्या झाल्या. त्याने सत्तेच्या आणि शक्तीच्या जोरावर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ऋषींचा शिष्य, ज्याच्यावर तिच्या रक्षणाची जबाबदारी होती, त्याने लढाई आधीच पराभव स्वीकारला. राजकुमाराचं सैन्य आणि शक्ती बघून तो घाबरला आणि स्वतःचं कर्तव्य विसरून बसला. घाबरून तो जंगलात ऋषीमुनींना शोधायला धावला. ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करून त्यांना तो परत आश्रमाकडे घेऊन आला. पण उशीर झाला होता. त्या राजकुमाराने ऋषींच्या मुलीची आबरू लुटली होती आणि हत्या केली होती. ऋषी ते बघून प्रचंड संतापले. त्यांच्या रक्तात सूडाचा अग्नी वाहू लागला. सूड घेतल्याशिवाय त्यांचा क्रोध शांत होणार नव्हता. आपल्या मुलीवर अत्याचाराला राजकुमार इतकाच आपला शिष्यही जबाबदार आहे असं त्यांना वाटत होतं. शिष्य कर्तव्यात तर चुकलाच होता, शिवाय विश्वासालाही सार्थ ठरला नाही. केवळ एक बाप म्हणून नव्हे तर गुरु म्हणूनही त्यांना शिष्याला शिक्षा करणं आवश्यक वाटत होतं. त्यामुळे राग अनावर होऊन त्यांनी शिष्याला श्राप दिला की तो माणूस म्हणून कधीच जगू शकणार नाही. तो जगाच्या अंतापर्यंत सडत जगेल. माणसाचं रक्तप्राशन केल्याशिवाय त्याला जगताही येणार नाही आणि मरताही येणार नाही. जन्म मृत्यूच्या आणि मोक्षाच्या विश्वात त्याला प्रवेश मिळणार नाही. त्याचं आयुष्य, त्याचा आत्मा नरकापेक्षाही भयंकर यातना सहन करेल. दिवसेंदिवस त्याचं पाप वाढत जाईल. त्याच्या जवळही कोणी येणार नाही. त्याला न कोणाची सहानुभूती मिळणार, न कोणाची साथ. त्याच्या या शापित आयुष्याची सुरुवात त्या राजकुमाराचा वाढ करून होईल. आणि जो कोणी माझी प्रार्थना करेल, तप करून माझा आशीर्वाद मिळवेल, त्याला मी तुझ्या सडलेल्या शापित देहाचा ताबा देईन. तुझं जगत होता. अघोरी रूपात जरी त्याचं रूपांतर झालं असलं तरी खोल कुठेतरी त्याच्यात तो शिष्य दडून होता, जो मोक्षाची विवंचना करत असायचा. क्षणोक्षण तो आपल्या चुकीचं प्रायश्चित्त मागत होता आणि आपल्या सडलेल्या आत्म्याच्या मोक्षाची विनवणी करत होता. ही कथा त्याला एका आदिवासी पाड्यातून मिळाली होती. ह्याच कथानकाभोवती किशन आपली कथा गुंफणार होता. त्याच आदिवासी लोकांकडून किशनने नरक्षीचं वर्णन ऐकलं आणि ते स्केच काढलं होतं. जे ऐकलं ते खरंच विक्षिप्त होतं. शिवाय ते लोक ह्या दंतकथेवर अजूनही विश्वास ठेवायचे. तो राक्षस नरक्षी दूर राहील यासाठी ते आदिवासी त्या ऋषींची पूजा आराधना करून याचना करायचे. त्यांना सत्य असं त्यात भेद करायचा नव्हता. ते फक्त आहे ते निष्पाप भावनेने पुढे चालू ठेवत होते, वाहत आलेल्या नदीप्रमाणे. किशन भयकथा लिहायचा, पण त्याला असे भूताटके अनुभव कधी आले नाहीत. अशा गोष्टी मानायच्या का नाही याच्या मध्यावर तो होता. तो अजूनही छाती ठोकपणे काहीच भूमिका घ्यायचा नाही. भूत असतील नसतील, जेव्हा मी बघेन तेव्हा मी छाती ठोकपणे भूमिका घेईन असं त्याने ठरवून टाकलं होतं. दारूची नशा मेंदूला झिंझिने आणत होती, पण विचारचक्र मात्र मोठ्या वेगाने सुरू होतं. शेवटाकडे जात असलेल्या कथेला कसं हाताळावं या विचारात तो होता. त्या स्केचकडे बघितलं की त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. जो आज थोडासा घाबरला होता. ही कथाही त्याच्या मेंदूवर खूपच हावी झाली होती. गेली कित्येक महिने ह्यातच गडून राहिल्याने
त्याला ह्या पात्रांशी खूप जवळीक वाटू लागली होती. तो एका वेगळ्याच विश्वात रमला होता. पण त्या नरक्षीची छाया त्याला सारखं छळत असायची. परिसरात सगळीकडे सामसूम होती. ह्या रानात तो एकटाच होता. आजूबाजूला कसली तरी पिके लावलेली, गर्द झाडी आणि उभी पिके. बाहेर सुटलेला वारा पिकांना अलगद स्पर्श करायचा आणि त्याचा सळसळ असा मधुर ध्वनी सर्वदूर पसरला जायचा. झाडांच्या पानाची होणारी हालचाल ही सुद्धा खूप गूढ भासायची. उंच झाडांच्या गर्द सावल्या अज्ञाताची जाणीव करून द्यायच्या. बाहेरचा थंडगार वारा कुठल्या तरी फटीतून घरात शिरून अंगाला बोचत होता. किशनचं घर अंधाराच्या कुशीत बसल्याप्रमाणे भासत होतं. समुद्र प्रवासाला दूरवरून दिसणारा प्रकाश स्तंभाप्रमाणे किशनच्या घरचा प्रकाश आजूबाजूच्या गडद अंधारातून उठून दिसायचा. घड्याळाच्या सेकंद काट्याची टकटक किशनच्या कानावर येत होती. त्याने आजपर्यंत अनेकदा ह्याच जागेवर बसून अनेक भयकथा लिहिल्या होत्या, पण आज त्याच्या मनात जरा भीती होती. भूत, प्रेत, हाडळ, डाकीन, पिशाच्च, आतृप्त आत्मा, झपाटलेलं घर असे अनेक किस्से प्रसंग त्याने रंगवले होते. पण तो कधी मनातून घाबरला नव्हता. आज मात्र काहीतरी होणार, काहीतरी विपरीत घडणार असं त्याला सारखं वाटत होतं. त्या स्केचकडे बघत असतानाच किशनचा डोळा लागला. डोळे झाकताच त्याला समोर आवाढव्य नरक्षी आपल्या खुर्चीच्या पाठीमागे बसला आहे असा भास झाला. त्याचा गलिच्छ वास अंगाला शिशारी आणणारा होता. त्याच्या अस्तित्वाची जाणीव इतकी उग्र आणि उष्णतादायी होती की इतक्या थंडीतही त्याला घाम फुटला होता. त्याचे ते लालसर, रागाने वखवलेले आणि क्रूर डोळे त्याच्यावर गळून असल्यासारखे वाटत होते. विश्वाच्या प्रतलात केवळ नरक्षी आणि मी आहे असं त्याला भासत होतं. क्षणात त्याचे घातकी हात खुर्चीतून आरपार झाले आणि त्याने थेट हृदयावर हल्ला करून किशनला संपवलं. आणि किशन ताडकन जागा झाला. त्याला प्रचंड घाम सुटला होता. तोंडातून निघून गेलेली बारीकशी किंकाळी केवळ त्यालाच ऐकू आली. डोळे सताड उघडे होते. त्याने खुर्चीला घट्ट पकडून ठेवलं होतं. अंगातील स्वेटर घामाने डबडबला होता. चेहरा इतका निस्तेज आणि पांढरा पडला होता, जणू शरीरातून सारी शक्ती गायब झाली असावी. दुसऱ्या जगातून नुकतंच प्रस्थान करून आल्याप्रमाणे तो आजूबाजूला बघत होता. किशनला भानावर येण्यास 5-7 मिनिटे लागली. आपण कुठे आहोत आणि सुरक्षित आहोत हे त्याच्या मेंदूला ज्ञात होतच. त्याने सुस्कारा सोडला. डोळे बंद चालू करून तो स्वतःला दिलासा देत होता. त्याने घाम पुसला. अंगातील स्वेटर काढून टाकला. समोरच्या ग्लासवर नजर टाकली तर ग्लास रिता झाला होता. सध्या दारू अत्यावश्यक आहे असं त्याला वाटत होतं. त्याने जरासा विचार केला आणि बाटलीत शिल्लक राहिलेली उर्वरित दारू ग्लासात ओतली. त्याने प्लेटवर हात घातला तर तिथे काहीच नव्हतं. चकना संपला होता. त्याने छे करत टेबलावर हात मारला. आता किचनमध्ये जाऊन काहीतरी चकना आणावा लागणार होता. शिवाय बाहेरच्या खोलीत असलेली सिगारेटही आणून ठेवावी असं त्याला वाटत होतं. तो बळजबरीने जागेवरून उठला. उठल्यावर त्याने एक आळस दिला. आळस देताना त्याचं लक्ष त्या स्केचवर गेलं. त्या स्केचमधील नरक्षी अजूनच हिंस्र आणि भयंकर वाटत होता. त्याचे डोळे अजूनच उग्र दिसत होते. रक्ताळलेल्या जबड्यात ताजं रक्त असल्याप्रमाणे वाटत होतं. चेहऱ्यावरील ते हिडीस भाव अजूनच उत्कट झाले होते. किशनने स्वतःचे डोळे ताणले आणि बंद चालू करून तो पुन्हा एकटक त्या चित्राकडे बघत होता. त्याने स्वतःची समजूत काढली. जास्त होते आज, पण चित्रकार झालो असतो तरी चाललं असतं. काय चित्र काढलं आहे, वा असं स्वतःशी म्हणत त्याने दुर्लक्ष केलं आणि तो आपल्या खोलीतून बाहेर जाऊ लागला. लहानशा LED बल्बचा प्रकाश केवळ त्या खोलीतच मर्यादित होता. त्याचा प्रकाश बाहेर पोचत नव्हता. बाहेर पूर्णतः अंधार होता. त्याला त्या अंधारात जाण्याची भीती वाटत होती. त्या वरांड्यातील दिवा खटकापलीकडच्या टोकाला होता. म्हणजे तिथपर्यंत जाईपर्यंत अंधारच, आणि अंधारात काहीही असू शकतं
असं तोच आपल्या कादंबरीतून लोकांना सांगायचा. अशाच अंधारातून अपरिचिताची पावले तुमच्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आणि जगण्याची उमेद नाहीशी करून तुम्हाला मृत्यूच्या दरीत ढकलतात. हे त्याचंच वाक्य होतं. स्वतः त्यानेच अशा स्थितीचं वर्णन अनेकदा केलं होतं. किशनला ते आठवत नव्हतं. आज त्याच्यासोबत असं प्रथमच घडत होतं. त्याला आपल्या कथा कादंबरीतील भूत आणि अगम्य गोष्टी आठवत होत्या. जणू काही आजवर लिहिलेले कल्पलेले अघोरी प्रकार त्याच्या मेंदूवर प्रभावी होत होते. ते सगळेच आज सूड उगवायच्या तयारीत होते असं त्याला वाटलं. त्या लहानशा मुलीच्या घरात एकटा असण्यावर लिहिलेली कथा त्याच्या मेंदूवर स्वार झाली होती. ती मुलगी घरात एकटी असताना तिच्यावर एका हाडळीचा झालेला हल्ला त्याला आठवत होता. तीही अशीच अंधारातून धावत जाते हे त्याला आठवलं. अंधारातून आलेला तो अलगद आवाज आणि त्यानंतर अचानक त्या अंधाराच्या उदरातून हाडळीने त्या लहानग्या मुलीवर केलेला हल्ला. पण मनाला काहीतरी समजावत दुसरा सकारात्मक विचार आणत तो एक एक पावले पुढे जात होता. डोळे फाडून तो अंधारात काहीतरी शोधत होता. कसल्या तरी अस्तित्वाची जाणीव त्याला होत होती. तो चाचरत चाचरत पुढे जात होता. अंगावर काहीतरी चाल करून येईल, काहीतरी धडकेल आणि शरीराचा फडशा पाडेल, अंगाची चाळणी करेल असे भयंकर विचार त्याच्या मनात जन्म घेत एक थंडगार वाऱ्याची झुळूक आली आणि त्याच्या अंगाला स्पर्शून गेली. तसा तो ओरडत धावतच दिव्याच्या खटक्याकडे धावला आणि गडबडीने सगळे खटके लावले. तसा लख्ख प्रकाश झाला. तो घाबरल्या नजरेने सर्व दिशांना बघत होता. दारू प्राशन केल्यामुळे डोळे लाल झाले होते. त्याला काहीच दिसलं नाही. तसा तो पुढे जाऊ लागला. त्याचं मोठ्याने श्वास घेणं चालूच होतं. तो किचनमध्ये गेला आणि तो चिप्स शोधू लागला. विविध डब्याचे झाकण उघडून तो बघत होता. किशन इकडे आला तेव्हा त्याच्या संगणकाच्या पाठीमागे असलेल्या खिडकीतून दोन लालसर डोळे किशनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मोठ्या उर्मटपणे बघत होते. डब्बे शोधत असताना किशनला सतत वाटत होतं की कोणीतरी आपल्याकडे बघत आहे. भिंतीच्या आड कोणीतरी लपून बसला आहे जे केव्हाही माझ्यावर हल्ला करू शकतं. पण तो जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळे भास आहेत असं तो स्वतःला समजावून सांगत होता. त्याला चिप्स सापडले आणि ते घेऊन तो परतत होता. किचनच्या दरवाजाबाहेर पाऊल ठेवताना तो अतिशय सावध होता. त्याने आधी आजूबाजूला डोळे फिरवले आणि तो बाहेर पडू लागला. इतक्यात मागून असा आवाज झाला. मगाशी डबे शोधत असताना एका डब्याचं झाकण भिंतीला रेलून ठेवलं होतं. ते घसरलं आणि आवाज झाला. त्या आवाजाने इकडे किशनच्या काळजात धस झालं होतं. छातीचे ठोके इतक्या मोठ्याने आणि वेगाने पडत होते की तो स्वतःही ते ऐकू शकत होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. काही क्षणात भानावर येत तो पुन्हा निघाला. बाहेरच्या खोलीतून सिगारेट घेऊन तो जवळजवळ धावतच आपल्या खोलीत जाऊन पोचला. आज त्याने सर्व दिवे चालूच ठेवले होते. लकलकणारे दिवे डोळ्यांना अंधारापासून दूर ठेवत होते, पण भयान शांतता कानांना आणि मनाला चिरत होती. दरवाजाच्या किंवा खिडकीच्या फटीतून येणारी वाऱ्याची झुळूक फर्र आवाज करत होती. त्यात हिवाळ्याचे दिवस आणि शेतातील घरं म्हणजे मोकाट वाऱ्याला आमंत्रणच. पानांची सळसळ, रात पक्षी, रातकिडे यांचे आवाज चालूच होते. मधूनच एखादं घुबड आवाज करायचं. वटवागुळ मोठ्याने आवाज करून निघून जायचं. वाऱ्याचा आवाज आणि त्याला साथ म्हणून लयबद्ध घड्याळाची टिकटिक ही त्याला खूप सतावत होती. कथा लिहायचं सोडून तो स्वतःच एका भयकथेचं पात्र बनत होता हे त्यालाही समजत होतं. पण हे सगळं आजच का व्हावं ह्या भीतीने तो ग्रासला होता. हे निश्चितच कसले तरी संकेत आहेत ह्या निष्कर्षापर्यंत त्याचं मन पोचत होतं. चित्रविचित्र भयकथा लिहून त्याचं मनही या सगळ्याला तयार झालं होतं. ही नक्कीच अनाहुतीची चाहूल आहे असं तो स्वतःला ठासून सांगत होता. पण अशा स्थितीत आपल्या कथेतील नायकाने किंवा पात्राने काय केलं असतं असा विचार तो करू लागला. जर अभद्र काय असेल तर दुर्दैवी आणि निर्गुण मृत्यू निश्चित आहे हे त्याला माहीत होतं. कितीही धाडसी म्हटलं तरी मृत्यू म्हटलं की अवसान गळतच.
पण तो जर असं सांगून येत असेल तर आपण त्यापासून बचावाची तयारी केली पाहिजे. कुठलंही संकट उलटवण्याची एकतरी संधी ईश्वर देतोच, असं त्यानेच एका कथेत म्हटलं होतं. जर हे भास नसतील आणि मनातील भीती खरी असेल तर त्याला समोर गेलंच पाहिजे, असं ठाम मत किशनचं झालं होतं. मृत्यूच्या भीतीतून तो जरासा सावरला. मरायचंच असेल तर संघर्ष करून मरू, असं त्याने ठरवलं. मनाची तयारी झाली होती. ह्या एकांतात कोणीही मदतीला येणार नाही हे सुद्धा त्याला माहीत होतं. कथेतील एखाद्या पात्राप्रमाणे त्यालाही आता धाडसाच्या बळावर सगळं तारून न्यायचं होतं. किशन तिकडे कथा गुंफण्यात मशगूल असतानाच रात्रीच्या प्रहरात घोर अंधाराच्या सानिध्यात एक जीव प्रचंड वेगाने किशनच्या त्या शेतातील घराकडे धावत होता. नरक्षी. त्याच्या त्या अमानवी आणि घृणास्पद अवताराला कोणत्याही माणसाने बघितलं असतं तर तो तिथेच मेला असता आणि सगळं कसल्या तरी काळ्या आवरणाने ग्रासलेलं दिसायचं. चित्रविचित्र आकाराचं ते शरीर, न मानवी न श्वापद, चेहरा तर अतिशय अभद्र. त्या बलदंड शरीरावर तो केसाळ चेहरा, फाकलेला जबडा आणि त्याला लागलेलं रक्त. चेहराही भाजल्याप्रमाणे झालेला, गुडघ्याच्या खालीपर्यंत गेलेले हाताचे पंजे, सगळंच अमानवी होतं. तो मध्येच 2 पायावर धावायचा, तर मध्येच 2 पाय आणि 2 हातांचा आधार घेऊन. तो जीव किशनच्या बंगल्याकडे धावत होता. किशनच्या बंगल्याच्या आसपास तो फिरत होता. एखाद्या हिंस्र श्वापदाप्रमाणे तो घराच्या भोवती शांतपणे गिरट्या मारत होता. मधूनच खिडकीतून आत बघत होता. त्याला कसल्या तरी इशाऱ्याची वाट होती. त्यानंतर तो आत झेपावणार होता. किशनच्या अंतावर तो टपलेला होता. आज रात्री किशनचं रक्त प्राशन करून तो स्वतःची तहानभूक भागवणार होता. होईल जे जे ते पहावे ह्या उक्तीने किशन मन मेंदू शांत ठेवत कथेवर लक्ष केंद्रित करत होता. जर काही अघटित घडलं तर सामोरे जाऊ हे त्याने ठरवलं होतं. पण हे भास असतील तर त्यात गुंतून का पडावं, असा वस्तुनिष्ठ विचारही तो करत होता. उलट ह्या भासांमुळे आणि भीतीमुळे कथा अजून रंजक होईल असं तो स्वतःला समजावत होता. म्हणून तो आपली कथा पूर्ण करू लागला. नरक्षीच्या त्या विक्षिप्त चित्राकडे बघत तो कथा पुढे सरकवत होता. अचानक त्याला अर्थ किंकाळी ऐकू आली. आवाज रानातून आणि जवळून आला होता. घराभोवती गिरट्या घालणाऱ्या नरक्षीचाच तो आवाज होता. किशनच्या मनात धस झालं. शेवटी जे कल्पनेत होतं तेच वास्तव होतं. काहीतरी अगम्य अपरिचित आपल्या मागावर आहे हे त्याने जाणलं. तो थरथर कापत होता. मनातून खचला होता. डोळ्यात पाणी साचलं होतं. दारूची नशा उतरली होती. पण मगाशी विचार केल्याप्रमाणे तो वागू लागला. मेलो तर मेलो, पण संघर्ष करू. बाहेरून पिकांच्या पानाची तीव्र सळसळ त्याच्या कानावर पडत होती. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. तो तातडीने खुर्चीवरून उठला. कोणीतरी पिकातून घराच्या आसपास तीव्र वेगाने धावत आहे हे त्याला समजलं. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. अचानक घोबडांचे आणि रातपक्षींचे मोठमोठ्याने ओरडल्याचे आवाज येत होते. मृत्यू जवळ आल्याचं त्याला समजून चुकलं. तो जागेवर उभा होता. काय करावं त्याला समजत नव्हतं. हे साधारण हिंस्र श्वापद नाही हे त्याला माहीत होतं. अचानक तो उभ्या असलेल्या खिडकीच्या काचेवर काहीतरी धडकन येऊन आदळलं आणि खिडकीचे काच फुटले. तो प्रचंड मोठ्याने किंचाळला. किशन जागेवर पडला होता. शरीर लटलट कापत होतं. तो घाबरत घाबरत जागेवरून उठला आणि खिडकीकडे बघू लागला. खिडकीची काच पूर्णपणे फुटली होती आणि खिडकीला असलेली लोखंडी गजही वाकली गेली होती. किशनने तिथे पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. मालकाने आज्ञा दिल्यानंतर नरक्षीने आपल्या भक्ष्यावर छापा घालायला सुरुवात केली होती. किशन आतमध्ये पडलेल्या खिडकीच्या फुटलेल्या काचेच्या तुकड्यांकडे बघत होता. त्यातील काचांचे काही तुकडे नरक्षीच्या त्या टेबलावर ठेवलेल्या चित्रावर पडले होते. त्या काचेच्या तुकड्यांमुळे ते चित्र अजूनच भेसूर दिसत होतं. चित्रावर पसरलेल्या त्या काचेतून नरक्षी बाहेर येईल की काय असं क्षणभर किशनला वाटलं. खिडकीतून सहज नजर बाहेर गेली तर थंडगार वाऱ्याची लहर आत येत होती. हिरव्यागार पिकांवर
चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश पसरला होता. पक्ष्याचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. लांब लांबपर्यंत अंधार पसरलेला होता. किशन बाहेर बघत होता आणि अचानक काहीतरी त्याच्या समोर येऊन बटाकलं. त्या अचानक प्रवेशाने किशनच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली. समोर बघतो तर त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. नरक्षी. तो अतिशय कुरूप चेहरा अगदी 2-3 फूट अंतरावर उभा होता. त्याची ती विक्षिप्त नजर, भेंदरलेला जबडा, चेहऱ्यावर पसरलेले केस हृदयाचा थरकाप उडवणारे होते. किशन मागे कोसळला. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्याबद्दल आपण काल्पनिक कथा लिहित होतो तो साक्षात अवतरला होता. नरक्षी खिडकीत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड घातकी भाव होता. तहान, भूक दिसत होती. पुढच्या क्षणी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. मी आलोय तुझं रक्तप्राशन करायला. किती भयंकर आवाज तो, आणि मेंदू बधीर होईल असा तो करारी गहिरा आवाज. त्याच्या देहाचा दुर्गंध किशनला आतमध्ये येत होता. शरीर बर्फाप्रमाणे स्थिर झालं होतं आणि डोळे नरक्षीवर गाडले गेले होते. आता मृत्यू अटळ म्हणून तो पराभूत मानसिकतेला शरण गेला. बाहेरून नरक्षी पुन्हा बरळला. आज तू माझी भूक भागवणार आहेस. तुझं गरम रक्त माझी वाट बघत आहे. पुन्हा तो गलिच्छ आवाज. नरक्षी जोरजोराने खिडकीवर धडका देत होता. काही क्षणात तो खोलीत घुसणार होता. त्याच्या अफाट शक्तीपुढे कसलाच टिकाव लागणार नव्हता. किशनच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तो तृप्त होणार होता. खिडकीचे गज वाकले होते. जमिनीवर कोसळलेल्या किशनच्या शरीरात प्राण आले. तो सावरला आणि संघर्ष करून अस्तित्वाची झुंज देणार होता. त्याने टेबलकडे झेप घेतली आणि ड्रावरमधून बंदूक बाहेर काढली. अशा एकांतात राहताना चोर, दरोडेखोर, जंगली प्राणी यापासून संरक्षण करता यावं म्हणून त्याने ही बंदूक काळ्या बाजारातून विकत घेतली होती. ती बंदूक काढून त्याने नरक्षीवर गोळ्या झाडल्या. त्या गोळ्यांचा नरक्षीवर कसलाच प्रभाव झाला नाही. उलट अजूनच संतापाने तो किशनकडे बघत होता. गज तुटले आणि त्याचा अवाढव्य शरीर त्या खिडकीच्या बाजू फोडून आत आले. किशनने गोळ्या झाडल्या पण कसलाच उपयोग नव्हता. किशनही चवताळला होता. आई जगदंबेचं नाव घेऊन तोही अंतिम लढ्याला तयार झाला. नरक्षी आत शिरताच एक तीव्र घाणेरडा दर्प किशनच्या नाकात घुमू लागला. किशन अस्वस्थ झाला. नरक्षीने एका फटक्यात त्याला जमिनीवर लोळवला. त्याचा अकराळ विक्राळ देह आणि किळसवाना चेहरा किशन भयभीत होऊन बघत होता. मृत्यू समोर उभा टाकला होता. तो जमिनीवर रेंगाळत मागे सरकत होता. नरक्षी हापापलेल्या भावनेने किशनकडे चालत होता. त्याचा तो जबडा मोठा झाला. डोळे अतिशय क्रूर आणि मोठे झाले. तो चित्रविचित्र आवाजात गुरगुरत होता. किशन कपाट्याच्या कोपऱ्यात जाऊन थांबला. नरक्षी त्याच्या समोर उभा होता. त्याने एक गगनभेदी किंकाळी केली आणि तो किशनला ओढून त्याच्या अंगावर बसला. आयुष्यात कधीही वाटलं नसेल तेवढं भय किशनला वाटत होतं. आजपर्यंत त्याने लिहिलेल्या पात्रावर जे प्रसंग यायचे तोच प्रकार त्याच्यासोबत घडत होता. एक अनाकलनीय शक्ती मानवी शक्तीवर मात करत स्वतःच्या काळ्या विश्वाचा पसारा वाढत होती. प्रकाशाला अंधाराने 10 दिशांनी घेरून हळूहळू त्याचं अस्तित्व संपवावे. नरक्षीचे लांब पंजे किशनच्या खांद्यावर होते. त्याच्या खांद्यातून रक्त वाहू लागलं. तो गुरासारखा ओरडत होता. आता देहाची चिरफाड होणार, मग आत्म्यालाही वेदना होईल. इतकी क्रूरता नशिबी येणार. त्याचे ते लालसर क्रूर डोळे माझ्यावर गडून होते. शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंबही हा राक्षस ठेवणार नाही. कितीही देवाचा धावा केला तरी तो निरर्थक होता. त्यापेक्षा एक गोळी स्वतःवर झाडली असती तर सुटलो तरी असतो. नरक्षीने समोर पाहिलं आणि तो क्षणभर स्थिर झाला. त्याची किशनच्या खांद्यावरील पकड ढिल्ली झाली. तो समोरच्या कपाटावरील आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघत होता. तो ते न्याहाळत होता. ते बघून तो एकाकी किंचाळू लागला. त्याच्या त्या गगनभेदी किंकाळ्या ऐकून किशनचे कान फाटू लागले होते. स्वतःचं अभद्र रूप बघून नरक्षी सैरभर झाला आणि मागे कोसळला. त्याला स्वतःचं भान राहिलं नाही. तो पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाप्रमाणे तडफडू लागला. त्याच्या आतमध्ये खोलवर काहीतरी होत होतं. किशन ते बघत होता.
त्याला काहीच समजत नव्हतं. त्याच्या खांद्याच्या वेदना तर तीव्र होत्या, पण तो उठायचे प्रयत्न करू लागला. नरक्षीच्या स्मृती जाग्या झाल्या. शेकडो वर्षांच्या प्रवासानंतर, काळाचे अनेक घाव सोसल्यानंतर, अनेक प्रकारची निसर्ग सत्य मनाशी दडपून तो आज इथे उभा होता. त्याला स्वतःचा इतिहास आठवला, मूळ रूप आठवलं. तो शाप, ऋषीमुनी, ऋषिकन्या सगळं आठवू लागलं. अडगळीत पडलेलं स्वतःचं वास्तव जाणवू लागलं. शेकडो वर्ष माणसाचं रक्तप्राशन करत, अनेकांची गुलामी करत, त्याची स्वतःची खरी ओळख काळाच्या धुळीखाली झाकली गेली होती. स्वतःचं रूप आरशात बघितल्यावर त्याला भूतकाळाची आठवण झाली. त्याच्या डोळ्यासमोर वेगवेगळी चित्रे फिरत होती. अनेक मालकांचे चेहरे समोर येत होते. मधूनच स्वतःच्या मानव असल्याचीही जाणीव व्हायची. किशन हे सगळं बघत होता. त्याला आदिवासी लोकांनी सांगितलेली नरक्षीची कथा आठवली. तो स्वतःच्या कर्तव्यास चुकला होता. तो स्वतःला ओळखू शकला नाही. त्याने विश्वासघात केला होता. त्याचं फळ त्याला मिळालं होतं. रागाच्या भरात येऊन गुरुदेवांनी त्याला श्राप दिला. तो शाप हजारो वर्ष अंगावर घेऊन त्याची आत्मा अजूनही या भूतलावर सडत आहे. त्याला मोक्षाची प्रतीक्षा आहे. जेव्हा तो स्वतःला ओळखेल, स्वतःची त्याची ओळख होईल, त्याचं प्रायश्चित्त पूर्ण होईल, शिक्षा संपेल, तेव्हा त्याचा श्राप संपेल. आजपर्यंत नरक्षीने स्वतःचं प्रतिबिंब कधीच पाहिलं नाही. इतक्या जवळून आणि इतकं स्पष्ट तर बिलकुल नाही. गेल्या हजारो वर्षांच्या नंतर त्याने स्वतःकडे पाहिलं. किशन गडबडीत उठू लागला. हात खांदे खूप वेदना देत होते, पण तरीही तो उठला. तो विवळत होता, तर नरक्षी गुडघ्यात मान घालून स्वतःचा इतिहास आठवत होता. त्याच्या श्वासाने खोली तप्त झाली होती. किशन टेबलाकडे गेला आणि त्याने टेबलवर ठेवलेले सगळे कागद उचलले. त्याने अनेक चित्रे रेखाटली होती. वर फक्त नरक्षीच होतं आणि खाली ऋषीमुनी आंबेय, त्यांची पौत्री कलिका आणि शिष्य नरहरी. ही होती इतिहासात हरवलेली पात्रे. पात्रे नव्हे, सत्यकथा. आदिवासी पाड्यात बऱ्याच शोध घेतल्यानंतर किशनला हे सत्य सापडलं होतं. किशनने सगळ्यांची चित्रे रेखाटली होती. त्याला कळाळी समजली, कल्पिता आली तशी किशन अतिशय खंबीरपणे आणि आदेशवाजा बोलू लागला. नरहरी. हे शब्द कानावर पडताच नरक्षी मान वर करून किशनकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रूरता अजूनही तशीच होती, पण डोळ्यात गोंधळलेपण दिसत होतं. नरहरी, ह्या शापित जगण्यातून तुला मुक्त व्हावे लागेल. हजारो वर्षापूर्वी चूक तू केलीस आणि त्याचा त्रास आजही मानव जमातीला सहन करावा लागत आहे. आंबेय ऋषींनी तुला शापित आयुष्य दिलं होतं, पण प्रायश्चित्त झालं आहे. तुझा भोग संपला आहे. आता तू मुक्त हो. आम्हालाही मुक्त कर. एखाद्या परजीवीप्रमाणे मानवी रक्तावर अजून किती युगे जगणार आहेस? आजवर लाखो लोकांचे फडशे तू पाडलास, रक्त शोषलास. आता परतायची वेळ आली आहे. ह्या शब्दांनी नरक्षी अजूनच क्रोधित झाला आणि किशनवर झेपावला. त्याने किशनला जमिनीवर पाडलं आणि त्याच्यावर तो हल्ला करत होता, पण किशनने त्याला संधी दिली नाही. त्याने हातातील विविध रेखचित्रे त्याच्या डोळ्यासमोर धरली आणि त्याचा पूर्व इतिहास आठवायला त्याला मदत केली. नंतर समोर आरसा धरला. स्वतःकडे बघ नरक्षी. तू मानव होतास, आता काय झालास? हे तुझं खरं रूप नाही. कलिका, तो राजकुमार, तो प्रसंग, गुरुदेव आंबेय, आठव. तुझ्या आत्म्याचे पाताळ फेरे जेव्हा संपतील तेव्हा तुला प्रायश्चित्त मिळेल, असं गुरुदेव म्हणाले होते. तुझ्या आत्म्याचे अनेक भोग भोगून झालेत. तुला प्रायश्चित्त मिळेल. बघ तू कसा होतास आणि कसा झालास. असं म्हणत तो त्याच्या खऱ्या रूपातील चित्र त्याला दाखवू लागला. त्या चित्रावर किशनच्या खांद्यातून निघालेल्या रक्ताचे डाग पडले होते. नरक्षी मोठमोठ्याने किंचाळत होता. तो हातबल असल्याप्रमाणे रडत होता. शेवटी त्याने घोगऱ्या आवाजात किशनकडे हात जोडत माफी गुरुदेव अशी आर्जव केली. नकळतपणे किशन म्हणाला तथास्तु, आणि खोलीत अचानक काळकुट्टा अंधार झाला. किशनला काहीच दिसत नव्हतं. मात्र नरक्षी उर्फ नरहरीच्या किंकाळी ऐकू येत होती. तो जणू एखाद्या विवरात अडकल्याप्रमाणे त्याचा आवाज कमी होत होता. शेवटी एका क्षणी तो आवाज नाहीसा झाला. त्याने अखेरचे शब्द ऐकले. ते एवढेच होते की माफी गुरुदेव, आणि काही क्षणांनी प्रकाश झाला. समोर नरक्षी नव्हता. तिथे फक्त राग दिसत होती. खोलीत असलेला दर्प नाहीसा झाला. मळब दूर झाली होती. किशन जागेवर कोसळला. अंगात शक्ती नव्हती. तो विवळत घसरत
बाहेरच्या खोलीत गेला. आता काय झालं याचा अर्थ लावण्यात त्याचा मेंदू गर्क होता. नरक्षीने मला गुरुदेव का समजावं हे त्याला उलगडत नव्हतं. मनात अनेक शंका होत्या, पण शरीर सध्या तरी साथ देत नव्हतं. एकदा शरीर ठीक झालं तर सगळ्या शंका सुटतील म्हणून तो बाहेरच्या खोलीत स्वस्थ बसून होता. त्याने डोळे मिटले आणि त्याला तंद्री लागली. काही वेळाने कसल्या तरी खाडखुड आवाजाने किशनला जाग आली. संकट टळलं नाही ह्या भीतीने तो अजून दडपणाखाली आला. आवाज त्याच्या खोलीतून येत होता, जेथे नरक्षी अंतर्धान पावला होता. किशन हळूच उठला आणि आवाज न करता वाकून तो आतल्या खोलीत बघू लागला. एक आकृती खिडकीतून आतमध्ये येत होती. नीट लक्ष देऊन बघितल्यावर समजलं की तो कोणीतरी माणूसच आहे. अंधारात त्याचे निळसर डोळे खूप उठून दिसत होते. एक राजबिंड तरुण व्यक्ती खिडकीतून आत आला आणि तो इकडे तिकडे पाहत होता. तो नाखुश वाटत होता. स्वतःच्या हातावर हात मारत तो इकडे तिकडे फिरत होता. त्याने गळ्यातील एक काळ्या रंगाच्या दोऱ्याला हात लावून एक मंत्र म्हटला आणि नंतर नरक्षीला समोर येण्याची आज्ञा केली. पण नरक्षी मुक्त झालेला त्याला माहीत नव्हतं. म्हणजे हा नरक्षीचा शेवटचा मालक असावा. किशन विचार करत होता, पण याने नरक्षीला माझ्यावर का सोडलं? मला मारून ह्याला काय हवं होतं? तो माणूस स्वतःशी बोलत होता. कुठे गेला तो राक्षस? माझी आज्ञा का ऐकत नाही? त्याने किशनला मारला असेलच म्हणा. रक्त दिसत आहे म्हणजे तो मेलाच असेल. हक्क शरीर खाल्लेलं दिसतं त्या राक्षसाने. हा 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 हा. किशनला आठवलं की हा तर सूरज. प्रत्येक कथा स्पर्धेत हा माझ्याकडून पराभूत होत होता. हा माझ्यावर डोक धरून असेल असं मला वाटलंच नव्हतं. मी असेपर्यंत हा कधीच कुठली कथा स्पर्धा जिंकू शकत नव्हता. पण त्यासाठी ही पातळी नाही, नक्कीच अजून काहीतरी असले पाहिजे. आणि मी ज्या विषयावर लिहित होतो तोच नरक्षी याचा गुलाम. काहीतरी नक्कीच गडबड आहे असं स्वतःच्या मनाशी म्हणत किशनने खिशाला हात मारला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मगाशी ठेवलेली बंदूक अजूनही खिशातच आहे. ती बंदूक काढत तो बाहेर आला आणि सूरजवर ताणत तो बोलू लागला. का सूरज? फक्त जिंकण्यासाठी? सूरज किशनला बघून हैराण होता. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. किशन वाचला. त्याने उर्मटपणे किशनला विचारलं, तो राक्षस कुठे गेला? तो गेला नियमितपणे नेमून दिलेल्या वाटेवर. तूही जाशील तेथेच. पण हे सगळं का आणि कसं केलंस तू? नरक्षी तुझा गुलाम होता. हातातील बंदूक सूरजकडे रोखून धरत किशन म्हणाला, तुला मारायला मी जराही मागे पुढे बघणार नाही. एकतर तू मला मारायला बघितलास आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुला मारून टाकलं तर कोणालाच कळणार नाही. तुला माहिती ही जागा कुठे आणि कशी आहे. सूरज प्रचंड घाबरला. मृत्यूची भीती सर्वांनाच घाबरवते. त्याला थंडीतही घाम फुटला. बंदुकीकडे बघत त्याने सगळी हकीकत सांगितली. तू प्रत्येक कथा स्पर्धेत कशा जिंकू शकतोय हे जाणून घेण्यासाठी मी तुझ्या पाळतीवर होतो. तू कोणता विषय घेतोस आणि त्यावर कसं काम करतोस हे मी बघत होतो. ह्यावेळेस मलाच जिंकायचं होतं. नेहमी तूच जिंकत आलास. त्यामुळे तू जाशील तिथे मी तुझा पाठलाग केला. आणि तू नरक्षी राक्षसबद्दल लिहित आहेस, तो विषय घेत आहेस हे समजलं. मीही त्या आदिवासी पाड्यांवर फिरलो तेव्हा मला समजलं की एक म्हातारा हा राक्षसांचा मालक आहे. मला विश्वास नव्हता, पण जेव्हा मी हा राक्षस बघितला तेव्हा त्याची शक्ती मला जाणवली. त्याच्या शक्ती आणि दहशतीचा उपयोग करून मी काहीही करू शकलो असतो. मी त्या राक्षसाची मालकी मिळवली. त्याची किंमत खूप मोठी असते. तो म्हाताराही त्या राक्षसाची मालकी दुसऱ्याकडे सोपवल्याशिवाय मरू शकत नव्हता. त्याने लागलीच ती मालकी मला दिली. पण त्या राक्षसाचं खुंकार रूप मी तिथेच पाहिलं. त्याने आपल्या जुन्या मालकाला माझ्यासमोर फाडलं. हीच ती किंमत असते. दुसऱ्याला सोपवताना तो राक्षस तुमचा बळी घेतो, पण मला ती किंमत उशिरा कळली. मी त्याच्या शक्तीनिशी काही करू शकत होतो. त्याचा पहिला शिकार तू असावास अशी माझी तीव्र इच्छा होती. तू अनेकदा माझा अपमान केलास आणि माझ्या वाटेत उभा आहेस. त्यामुळे मी त्याला तुझ्यावर सोडलं. आता सांग कुठे आहे तो? किशनने कसलाही विचार न करता बंदूक चालवली आणि म्हणाला, जा त्याच्या मागावर. काही क्षणाची तडफड होऊन सूरज मेला. का माहीत नाही, पण किशनला गोळी चालवावी वाटली. जणू दुसरा कोणीतरी त्याच्याकडून गोळी चालवून घेत असावा. त्याच्या मनात कुठून तरी सूरजबद्दल अतिशय घृणा, द्वेष जागा झाला होता. त्यामुळेच त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याला ठार केलं.
त्याच रात्री शरीरात शक्ती नसतानाही, खांद्यातून रक्त वाहत असतानाही किशनने आपल्या घराच्या पाठीमागे रानात एक खड्डा केला आणि तेथे सूरजचा देह जाळला. हे सगळं करेपर्यंत पहाट झाली होती आणि क्षितिजाकडून सूर्याची लाल पिवळसर किरणे आकाशात पसरली होती. एक नवीन जन्म झाल्याप्रमाणे किशनला आनंद झाला होता. एक मोठं ओझं छातीवरून हलकं झालं असं त्याला वाटत होतं. कोणास ठाऊक का, पण खूप जुनं काम पूर्ण झाल्याप्रमाणे तो निश्चिंत झाला होता. काही दिवसानंतर किशनला त्या भयकथा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मिळालं. त्याने लिहिलेली कथा नरक्षी त्या रात्रीच्या प्रसंगानंतर किशनने बराच विचार केला आणि शोध घेतला. त्यानुसार त्याने कथानक पूर्ण केलं होतं. त्या कथानकात त्याने स्वतःला आंबे ऋषींचा पुनर्जन्म म्हटलं होतं. तर त्या सूरजला त्या अत्याचारी राजकुमाराचा पुनर्जन्म. नरक्षी युगानुयुगे आपल्या गुरुदेवांची वाट बघत होता. मोक्षाची प्राप्ती व्हावी, प्रायश्चित्त मिळावं म्हणून आणि त्याचाच भाग म्हणून ईश्वराने आंबेय ऋषींना किशनच्या रूपात पाठवलं असा निष्कर्ष त्याने काढला होता. ह्या जन्मातही किशनच्या हातून सूरजचा खून म्हणजे ऋषी आंबे यांनी आपला राजकुमारावरील सूड उगवला होता. हे जन्मजन्मांतरीचे फेरे कोणाच्याच लक्षात येत नाहीत असं किशन सध्या सांगत असतो. पण त्याच्या घरात रक्ताच्या डागांनी माखलेल्या नरक्षीची तस्वीर टांगलेली दिसते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.